ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार। BMC साठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। मुंबई मराठी माणसाची हा ठाकरेंचा वचननामा। ठाकरे बंधूंची युती राज्यातील ऐतिहासिक पर्वाची सुरुवात। मुंबईसह ठाणे, KDMC, मीरा भाईंदर मधील जागावाटपाची चर्चा पूर्ण, संजय राऊतांची माहिती। कोणाचीही युती झाली तरी काही फरक पडणार नाही, जनतेला नौटंकी समजलीये। ठाकरे बंधूंच्या युतीवर बावनकुळेंची टीका। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही। मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागावाटपाबाबत संदीप देशपांडेंचं भाष्य। ठाकरे बंधूंची युती महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची, राज्याच्या राजकारणाला दिशा मिळेल। ठाकरे बंधूंच्या युतीवर अंबादास दानवे यांचं विधान। BMC निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण, उरलेल्या 27 जागांवर 1-2 दिवसात चर्चा पूर्ण होणार। जागावाटपासंदर्भात लवकरच फडणवीस शिंदे घोषणा करणार, अमित साटम यांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदेमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा। ठाणे, KDMC सह MMR पालिकांमधील युती संदर्भात चर्चा। जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, 2 दिवसात उमेदवारांवर चर्चा होणार। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षा निवासस्थानी पुन्हा बैठक। मनपा निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत कुठे लढू शकते, यावर चर्चा। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवार यांना 70 जागांचा प्रस्ताव। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही, अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय, सुनील तटकरेंची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेस सोबतही चर्चा सुरू, राऊतांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आज राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट करणार। मुंबईमध्ये सुप्रिया सुळेंशी चर्चा केल्यानंतर जगतापांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये दोन्ही NCP एकत्र येण्याला जगतापांचा विरोध आहे। काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेची विचारसरणी आणि त्याचमुळे आजही देशात हिंदू मुस्लिम समस्या आहे। स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावला, नितीन गडकरी यांची काँग्रेसवर टीका। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा, सुधीर मुनगंटीवार यांची ट्विट करत माहिती। मराठा आरक्षणाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस, 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। उद्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू, पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूक सुद्धा होणार। वा प्रदूषण रोखा, नाहीतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल। मुंबई महापालिका आणि MPCB वायू प्रदूषणाला रोखण्यात अपयशी, मुंबई हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधील इंदूरमध्ये नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक। आतापर्यंत 12 कारवायांमध्ये 20 पेक्षा अधिक विक्रेते ताब्यात। सोनं 700 रुपयांनी तर चांदी 12,000 महागली। सोनं 1,40,801 रुपये तर चांदी 2,28,660 रुपयांवर। इंडिगोच्या विमानांबाबतची समस्या अजूनही सुरूच। काल संपूर्ण देशात इंडिगोची 50 विमानं रद्द। ऐन वेळेला विमानं रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप। निवडणूक आयोगाकडून SIRची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। मध्य प्रदेशात 42,74,000 मतदारांची नावं वगळली, तर 8,40,000 नावांचे मॅपिंगही नाही। कांदिवली ते बोरिवली 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी 30 दिवसांचा मेगा ब्लॉक। शनिवार आणि रविवार 317 लोकल रद्द। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।